नमस्कार. कालाघोडा फेस्टिवल मध्ये विविध प्रकारची कला आणि शिल्पकृती, अनेक स्वतंत्र कलाकार, शिल्पकार, डिझायनर्स आणि आर्ट स्टुडिओ तयार करत असतात. या फेस्टिवल साठी देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली उत्कृष्ट कलाकृती सादर करत असतात. भारतभरातील कलाकार या फेस्टिवल साठी चित्रकला, फोटोग्राफी आणि शिल्पकृती सादर करतात. सार्वजनिक ठिकाणी दिसणारी मोठी शिल्पे आणि कलाकृती अनेक डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स तयार करत असतात. अनेक कला महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्टुडिओज या फेस्टिवल मध्ये भाग घेतात. काही वेळा सामाजिक विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते देखील शिल्प आणि कला तयार करत असतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारित शिल्पे आणि कलाकृती या ठिकाणी सादर केल्या जातात. त्यामुळे फेस्टिवल मध्ये नवनवीन कलात्मक प्रयोगही पाहायला आपल्याला मिळतात. फेस्टिवल दरम्यान कालाघोडा परिसरातील अनेक ठिकाणी विविध कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. काही प्रमुख स्थळे त्यापैकी खालील प्रमाणे आहेत: जहांगीर आर्ट गॅलरी, द नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, ज्याला आपण NGMA असं संबोधतो, KR कामतानी सभागृह, अल्पाईन रेस्टॉरंटच्या आसपासचा परिसर, रस्त्यावर मांडलेले आर्ट इन्स्टॉलेशन्स आणि शिल्पकृती. हा फेस्टिवल कालाघोडा असोसिएशन KGA द्वारे आयोजित केला जातो. हा उत्सव दरवर्षी मुंबईतील कालाघोडा परिसरात भरवला जातो आणि त्यामध्ये कला, संस्कृती, संगीत, नृत्य, नाट्य, खाद्य संस्कृती आणि कार्यशाळा यांसारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश होतो. 1999 मध्ये या फेस्टिवलची सुरुवात झालेली होती. ते आजतागायत हा फेस्टिवल दरवर्षी नित्य नियमाने चालू आहे. या ठिकाणी येणाऱ्या कला रसिकांची संख्या खूपच जास्त असते आणि कलेला दाद देत या सगळ्या फेस्टिवलचा ते आनंद घेत असतात. उत्तम कलाकृती या ठिकाणी साकारलेल्या असतात आणि हे प्रदर्शन पाहत असताना दिवस कसा निघून जातो हे आपल्याला कळतही नाही. अशा फेस्टिवलला भेट देणं आणि कला रसिकांना दाद देणं हे खूप महत्वाचं आहे. आम्ही त्या ठिकाणी अनुभवलेला तो दिवस या व्हिडिओ मध्ये मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.